नमस्कार, मी रिया. आजच्या एपिसोडमध्ये मी एक अशी गोष्ट कव्हर करणार आहे आणि ती म्हणजे कोकणातील राखणदार. ह्याच कोकणातील राखणदाराला वेतोबा असे देखील म्हणतात. मित्रांनो, देवाला लाडू पेढ्यांचा नैवेद्य दिला जातो. कोकणातील रक्षण करीत वेतोबाला पादत्राणे म्हणजेच चपले व केळींचे घड का दिले जातात? चला तर जाणून घेऊयात आजच्या भागात. वेंगुर्ल्यापासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर रेडीकडे जाताना आरवली हे गाव लागते. पूर्वी हरवली असे या गावाचे नाव होते. हर म्हणजे शिव आणि वली म्हणजे वस्ती. हरवली म्हणजे जिथे शिवाची वस्ती असणारा गाव. आरवलीचे श्रीदेव वेतोबा मंदिर मुळात वेताळाचे आहे. मित्रांनो, सर्वांना प्रश्न पडला असेल की वेताळ म्हणजे कोण? वेताळ म्हणजे वेताने वेळेवर मन ताळ्यावर आणणारी शक्ती. या शक्तीचे स्वरूप अत्यंत प्रभावी व परिवर्तनशील असते, म्हणून तिला रक्षक देवता मानली जाते. कोकणात पूजला जाणारा वेताळ हाच वेताळ काही गावांचा प्रमुख ग्रामदेवकही आहे. मुख्यतः सिंधुदुर्गात ह्याची जास्ते मंदिरेही आढळतात. आग्या वेताळ आणि वेताळ अशी 2 रूपे असणारा वेताळ हा भूतावळीचा नायक मानला जातो. वेताळ या शब्दातील ळ या अक्षराचा लोप पाहून बा हा आदरार्थी शब्द वापरला जातो. बा म्हणजे बाप म्हणजेच वेतोबा. शिवाचे रूप असणारा वेतोबा गावच्या रक्षणासाठी फिरत असतो. त्यामुळे त्याची पादत्राणे झिजतात, म्हणून वेतोबाला चामड्याची पादत्राणे अर्पण करण्याची प्रथा आहे. ओम नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः. ओम नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः. आणि 5 केळ्यांचा नैवेद्य. वेतोबाला लोक पादत्राणेचा नवस बोलतात. वेताळ युद्धोधर व शस्त्रधारी सैनिक आहे. पुराणकालीन कथेनुसार पार्वतीच्या शापाने वेताळ पृथ्वीवर आला. मग त्याने शिवाची उपासना करून शिवगणात स्थान मिळविले. भक्तांनी अर्पण केलेल्या ह्या चपला मंदिरात एका ठिकाणी काचेत ठेवल्या आहेत. गावावर येणाऱ्या वाईट शक्तींचा हा देव नाश करतो. गावात वाईट शक्तींना थारा देत नाही. त्याच्या समोर साऱ्या वाईट शक्ती ह्या नतमस्तक होतात. दक्षिण कोकणात वेताळ उर्फ वेतोबाची सुमारे 134 मंदिरे आहेत. मित्रांनो, वेतोबा हा भूताखेतांचा राजा. 1.5 ते 2 फूट लांबीच्या चपला पायात घालून श्रीदेव वेतोबा सातत्याने भ्रमंती करत असतो आणि म्हणूनच त्याची चपले झिजतात अशी लोकांची श्रद्धा आहे. श्रीदेव रवळनाथ, श्रीदेव भूतनाथ व श्रीदेवी पावनाई यांची निशाणे देखील वेतोबाच्या उजव्या बाजूस उभारली गेली आहेत. कोणत्याही कामाची सुरुवात किंवा अडीअडचण निवारण करण्यासाठी वेतोबाला कौल लावला जातो. आता कौल लावणे म्हणजे नेमकं काय? पूर्वीपासून चालत आलेल्या रूढी परंपरेनुसार कौल लावणे म्हणजे देवाचे मत घेणे. मग ते लग्न कार्यासंबंधी असो किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात देवाचा कौल घेतला जातो. नवसाला पावणारा देव म्हणून या मंदिराची ख्याती आहे. या ठिकाणी दूर दूरवरून अनेक भक्तगण देवाला नवस बोलण्यासाठी या ठिकाणी येत असतात. श्रीदेव वेतोबाचे वर्षातून 2 वेळा म्हणजेच कार्तिक शुद्ध 15 व मार्गशीर्ष पौर्णिमेस जत्रा होतात. तसेच या देवाला सालीच्या झाडांच्या पानाचे 33 प्रसाद लावण्याची पद्धत देखील आहे. या गावच्या पंचक्रोशीमध्ये फणसाचे झाड कोणीही तोडत नाहीत. ज्या ठिकाणी फणसाचे झाड आहे तेथे वेतोबा आहे असे समजून त्या झाडाची जपणूक केली जाते. त्यामुळे या ठिकाणी बरीच फणसाची झाडे आहेत, म्हणून त्याला फणसाचे अभयारण्य देखील म्हटले जाते.
नैसर्गिक पद्धतीने फणसाचे झाड तुटले तर ते बाजूला केले जाते. तसेच कोणत्याही कारणास्तव फणसाचे झाड तोडण्याचे असेल तर वेतोबा मंदिरामध्ये जाऊन देवाला साकडे घालतात आणि देवाकडून कौल घेऊन मगच ते झाड तोडले जाते. मित्रांनो, श्रीदेव वेतोबा देवस्थानात तुम्हाला प्रसाद भेटेल, तेही भरपेट फक्त 5 रुपयात. स्वच्छ व चविष्ट असा इथला प्रसाद असतो. वरण भात, आमटी, भाजी व गोडाचा एक पदार्थ असा इथला प्रसाद असतो. एक चकित करणारी गोष्ट म्हणजे इथे रोज 400 ते 450 भाविक भक्त व पर्यटक पाया पडायला येत असतात. आजपर्यंत इथला प्रसाद कधीच कोणाला कमी नाही पडला. सर्वजण भरपेट प्रसादाचा लाभ घेत असत. असा होता आपला आजचा एपिसोड. श्रीदेव वेतोबाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला जाऊन लाईक अँड सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा. असेच नवनवीन लेटेस्ट कॉन्टेंट्स घेऊन भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये. ओम नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः.